सगळ्यात आधी मी तांदळाची भाजी निवडून धुवून स्वच्छ घेतलेली आहे। आता याला फोडणी देते। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं आहे। यामध्ये मी ठेचलेलं लसूण घालणार आहे। आता बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा सुद्धा टाकू शकता। आता मी भाजी टाकणार आहे। ही थोडी थोडी करून टाकायची, दिसते भरपूर, शिजली की कमी होते। आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। आता ह्यावरती झाकण ठेवून मी भाजी शिजायला ठेवणार आहे। तांदळाची भाजी रेडी आहे।